हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होईल. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. अधिक मासाला 17 तारखेपासून म्हणजे कालपासून सुरुवात झाली आहे. 17 मे ते 15 जून पर्यंत हा अधिक मास राहणार आहे. तर 17 मे ते 15 जून पर्यंत आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे, जप तप करायचं आहे. म्हणजे जेवढी आपण सेवा करू तेवढे आपले प्रश्न सुटतील. आपल्या मागे एक नाही अनेक समस्या आहेत. संसारात आपण आहोत म्हणजे सांसारिक समस्या. आपल्या आयुष्यात अनेक समस्या येत असतात. प्रत्येक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. वास्तुदोष, पितृदोष, कोणते ना कोणते दोष आपल्या मागे लागलेले असतात. त्यामुळे आपल्याला त्याचा खूप त्रास होत असतो. हा त्रास आपल्याला जर कमी करायचा असेल तर आपल्याला 17 मे ते 15 जूनपर्यंत सेवा करणं गरजेचं आहे. तर या महिन्यात आपल्याला खूप सेवा करायची आहे. तर या महिन्यात एक मी तुम्हाला छोटीशी सेवा सांगणार आहे, परंतु ती खूप प्रभावशाली आहे. म्हणजे 33 कोटी देवतांचे आशीर्वाद तुम्हाला या सेवेने प्राप्त होणार आहे. आता आपल्याला माहिती आहे 33 कोटी देवांचा आशीर्वाद घेणं, तेवढ्या देवांची सेवा करणं आपल्याला शक्य नाही. आता 33 कोटी देवतांची सेवा करायला गेलं तर इतका आपल्याला वेळ मिळणार नाही. परंतु तुम्ही ही एक सेवा म्हणजे या एक मंत्राचा जप जर तुम्ही या अधिक महिन्यात केला तर तुम्हाला 33 कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तर हा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. हा आशीर्वाद जर प्राप्त झाला, ही सेवा तुम्ही केली म्हणजे या मंत्राचा जप जर तुम्ही या अधिक महिन्यात केला, या अधिक महिन्यात तुम्हाला फक्त 11 दिवस हा जप करायचा आहे. 11 दिवस हा जप केल्याने काय होईल? मागच्या जन्मांच्या पापांचा नाश होईल आणि या जन्मात त्याचे भोग भोगावे लागणार नाही. तुमच्या घरात सुख समृद्धी, तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होईल. तुमचे जे काही प्रश्न असतील, जो काही त्रास असेल तो या सेवेने दूर होणार आहे, यात काही शंकाच नाही. तर आता या मंत्राचा जप कधीपासून करायचा, किती दिवस करायचा, कोणी करायचा, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अधिक महिना हा खूप जास्त पवित्र मानला गेला आहे आणि शुभ मानला गेला आहे. म्हणजे या महिन्यात जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची असते. सेवा केल्याशिवाय आपल्याला मेवा मिळत नाही. कुठली गोष्ट इतकी इझिली मिळत नाही आणि आपल्याला अनेक समस्या येत असतात. तर या काय येतात की आपण कुलदेवीची सेवा करत नाही, कुलदेवतांची सेवा करत नाही, आपल्या गुरुची सेवा आपण करत नाही, आपण कुठल्याच सेवा करत नाही. म्हणजे वर्षभर आपण सेवा करत नाही ना, त्यामुळे आपल्याला हा त्रास होत असतो. जर आपण नित्यनेमाने, जसं आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की नित्य सेवा करा, नित्य सेवा जर आपल्या म्हणजे आपण जर आपल्या कुलदेवीची, कुलदेवतांची, आपल्या गुरूंची नित्य सेवा केली तर हे दोष आपल्याला लागत नाही. तर गुरुची, कुलदेवीची, कुलदेवतांची कोणती नित्य सेवा याबद्दल आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे, तुम्ही खाली जाऊन बघू शकता. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे अधिक मासात जास्तीत जास्त पुण्य आपल्याला कमवून घ्यायचं आहे. पुण्याचा संचय आपल्याला करायचा आहे. वर्षभर आपण काहीच करत नाही, तर हा महिना आता आपल्याला वाया घालवायचा नाही. या महिन्यात आपल्याला करायचा आहे. तर या मंत्राचा जप करायचा आहे. आता हा मंत्र आहे भगवान विष्णूंचा, अतिशय प्रभावशाली मंत्र आहे. तर तुम्ही अधिक मासात, आता अधिक मास हा 15 जूनपर्यंत आहे, तर तुम्ही कुठल्याही दिवसापासून, ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघणार त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही या मंत्राची सुरुवात करू शकता. तर हा मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणा, असा तुम्ही जप करू शकता. आता हा जप तुम्हाला किती वेळा करायचा आहे तर 33 माळ तुम्हाला हा जप करायचा आहे. आता एका माळेत 108 मणी असतात, तसेच तुम्हाला 33 माळे जप करायचा. आता तुम्हाला वाटेल बापरे भावना ताई, एवढा 33 माळा जप आम्ही करायचा का, आमच्याने होणार नाही. तर तो नाही झाला तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. घाबरून जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल. तर 33 माळा जप कसा करायचा म्हणजे 11 दिवस करायचा. आता उद्यापासून तुम्ही सुरुवात केली तर कंटिन्यू 11 दिवस, मध्ये खंड पाडायचा नाही, असं तुम्ही करू शकता. 33 माळ म्हणजे 11 माळ सकाळी, 11 माळ दुपारी, 11 माळ सायंकाळी, अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. म्हणजे एका बैठकीत नाही केलं तरी सुद्धा चालेल. आणि तुम्हाला जर माळेवर शक्य नसेल, तुळशीची माळ घ्या. तुम्हाला माळेवर शक्य नसेल तर हे बघा असं येतं, यावर नंबर येतात. एक माळ झाले की 1 2 3 अशा पद्धतीने तुम्ही यावर सुद्धा करू शकता. म्हणजे यावर तुम्ही 33 माळ जप करा. म्हणजे एका दिवसात तुम्हाला 3564 वेळा भगवान विष्णूंचं नाव घ्यायचं आहे. अतिशय प्रभावशाली सेवा आहे. आता राहिला प्रश्न की ताई आम्ही एका दिवसात एवढं 33 माळ करू शकत नाही. करायचा प्रयत्न करा. म्हणजे हे जे तुम्हाला मी सांगितले त्याच्यावर सुद्धा तुम्ही करू शकतात कॅल्क्युलेटरवर. आणि नसेल शक्य तर म्हणजे जर असा आपण जर मोजून केला तर 11 माळी जप करायला 20 मिनिटं लागतात.
तर तुम्ही 20 मिनिटं म्हणजे 11 माळी जप 3 वेळा झाला, 11 गुणिले 11 गुणिले 11 3 वेळा करा तर 33 माळी जप होतो. 60 मिनिटं तुम्हाला याला लागणार आहे, म्हणजे 1 तास. तुम्ही एका बैठकीत सुद्धा करू शकता किंवा 2 वेळा 3 वेळा तुम्ही जसं करायचं तशा पद्धतीने सुद्धा करू शकता. तर प्रयत्न करा, तुम्हाला शक्य असेल तर 11 दिवस तुम्हाला जप करायचं. तुम्ही करून बघा, इतकी सुंदर प्रभावशाली सेवा आहे. आणि जेव्हा तुम्ही सेवा करणार म्हणजे दररोज तुम्ही हा जप करणार, जप झाल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना, आपले स्वामी समर्थ महाराजांना तुमची इच्छा, तुमची समस्या, तुमचा काय त्रास आहे, तुम्हाला काय म्हणजे हवं आहे, तुमच्या घरातली नकारात्मकता दूर होणार आहे, तुम्हाला सगळं मिळणार आहे आणि घरात एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण तुम्हाला दिसणार आहे. पण तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत प्रत्येक गोष्टीत घाबरून जायचं नाही, सेवा करायला घाबरायचं नाही. आपण मोबाईल घेतो की नाही, मोबाईलमध्ये आपला किती वेळ जातो आपण तो विचार करत नाही. 2-2, 4-4 तास आपल्या हातात मोबाईल असतो, तेव्हा आपल्याला असं वाटत नाही की आपले कामं पडले, आपण मोबाईल घेऊन बसले. परंतु सेवेच्याच वेळेला असं होतं की बापरे, आता एवढं वेळ मी बसायचं का, सगळं होतं, केलं ना तर सगळं होतं. आणि जर आता तुम्हाला शक्य नाही, म्हणजे काहींना पाठीचा त्रास असेल किंवा गुडघ्यांचा त्रास असेल, तर तुम्ही म्हणजे मी खरं सांगते तुम्हाला, माझं देवघर म्हणजे उंच ठेवलेलं आहे मी. म्हणजे मी खाली बसून काही सेवा मला शक्य झालं, पारायण वगैरे मी खाली बसूनच करते. परंतु जर काही सेवा असतील दररोजच्या तर मी त्या चेअरवर बसून करते. तुम्ही चेअरवर आसन घेऊन सुद्धा बसून सेवा करू शकतात. असं काहीच नाही जमिनीवर बसायला हवं, तर चेअरवर बसून आपण इझिली करू शकतो. तर अशी मी तुम्हाला साधी सोपी सुंदर सेवा सांगितली. तर ही सेवा करायला 1 तास लागणार आहे, मोजून फक्त 1 तास. तुम्ही करून बघा, जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला खूप 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 छान अनुभव येणार आहेत. अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. सेवा करा, सेवेला महत्त्व द्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आता महिलांचे जर 11 दिवस पिरियड्स आले म्हणजे तुम्ही डेट बघूनच घ्या, पिरियड्स येणारच नाही तसं आपण संकल्पयुक्त सेवा केली नाही आहे. तुम्ही बघूनच घ्या, पिरियड्स गेल्यानंतर ही सेवा सुरू करा. म्हणजे कोणत्याही दिवसापासून तुम्ही करू शकता. म्हणजे 15 जूनच्या आधी तुम्हाला ही सेवा कंप्लीट करायची आहे. आणि आता कधी म्हणजे काही आपल्याला सांगता येत नाही, अचानक येऊन गेले, स्ट्रेस घेतला काही, म्हणजे काही होऊ शकतं. जर अचानक आले, तुम्हाला माहिती नव्हतं, म्हणजे डेट नव्हती, दिवस तेवढे 4 दिवस स्किप करू शकतात. आणि तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही ही सेवा 11 दिवस न करता 21 दिवस सुद्धा करू शकतात. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.